नमस्कार. राजकारणात आकडे महत्वाचे असतातच, पण त्या आकड्यांच्या मागे जो खरा आवाज असतो तो ऐकणं जास्त महत्वाचं आहे. आज आपण निलंगा मतदारसंघाच्या राजकीय परिस्थितीचं एक क्लिनिकल डायग्नोसिस करणार आहोत. हे विश्लेषण फक्त डेटावर अवलंबून नाही, तर त्या डेटाच्या आत डोकावून आपण लोकांच्या आशा काय आहेत, त्यांच्या समस्या काय आहेत हे समजून घेणार आहोत. चला तर मग बघूया निलंग्याचा जनादेश आपल्याला नक्की काय सांगतोय. कुठल्याही मतदारसंघाची ना एक स्वतःची अशी कहाणी असते आणि ही कहाणी सुरू होते तिथल्या मातीतून, तिथल्या माणसांमधून. निलंगा म्हणजे फक्त एक मतदारसंघ नाही, तर तो मराठवाड्याच्या संघर्षाचं आणि इथल्या लोकांच्या स्वप्नांचं एक प्रतिबिंब आहे. इथलं राजकारण लोकांच्या जगण्याशी इतकं घट्ट जोडलेलं आहे की ते तुम्ही वेगळं करूच शकत नाही. 13,740 हा फक्त एक आकडा नाहीये. हा 2 उमेदवारांमधला फरक तर आहेच, पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे हा हजारो कुटुंबांच्या आशेचा आणि निराशेचा फरक आहे. हा आकडा विजयाची घोषणा करतो, मान्य आहे, पण खरा प्रश्न हा आहे की या विजयामुळे लोकांच्या आयुष्यात काय फरक पडला. चला, या आकड्याच्या पलीकडे काय आहे ते पाहूया. आजच्या या विश्लेषणात आपण 6 महत्त्वाच्या टप्प्यांतून जाणार आहोत. सुरुवात करूया निलंग्याच्या राजकीय रणांगणापासून, मग लोकांच्या आवाजापर्यंत पोहोचू आणि त्यानंतर जनादेशाचं विश्लेषण करू. पुढे सामाजिक रचना आणि प्रशासनाचा आराखडा समजून घेऊ आणि सगळ्यात शेवटी भविष्याची दिशा काय असू शकते यावर विचार करू. चला तर मग सुरुवात करूया थेट निलंग्याच्या राजकीय रणांगणापासून. पाहूया 2024च्या निवडणुकीत नक्की काय घडलं आणि आकडे आपल्याला काय सांगतायत. आता हे आकडे बघा. भाजपला मिळालेली मतं आहेत 50.85% आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीला मिळाली आहेत 44.63% मतं. म्हणजे फरक आहे साधारण 6.21%. मताधिक्य आहे 13,740. विजय अगदी स्पष्ट दिसतोय, पण राजकारणात जे वरवर दिसतं ते नेहमीच पूर्ण सत्य नसतं. ह्या आकड्यांमागे दडलेली कारणं कोणती? हा विजय फक्त उमेदवाराचा आहे की पक्षाचा की लोकांच्या अपेक्षांचा आहे, याचा शोध घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, आकडे क्षणभर बाजूला ठेवूया आणि आता थेट लोकांच्या मनात डोकावून पाहूया. निवडणुकीच्या गदारोळात अनेकदा जो खरा आवाज असतो तो दाबला जातो. तो आवाज आहे तिथल्या मातीचा, तिथल्या माणसांचा. त्यांच्या खऱ्या समस्या काय आहेत, त्यांच्या तक्रारी काय आहेत. चला हा मातीचा आवाज ऐकूया. विहिरी कोरड्या आहेत, पिके गेली, आमची रोजीरोटी मातीमोल होत आहे. हे फक्त एक वाक्य नाहीये, तर हा हजारो शेतकऱ्यांच्या काळजातून आलेला आक्रोश आहे. जेव्हा आपण कृषी संकटाबद्दल बोलतो तेव्हा आपण कोरड्या आकडेवारीबद्दल नाही, तर अशा कोरड्या घशांबद्दल बोलत असतो. पाण्याची समस्या ही फक्त एक समस्या नाही, ती त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. या आलेखातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. लोकांच्या प्राधान्यक्रमात सगळ्यात वर काय आहे, तर शेती आणि पाणी. त्यानंतर येतात रोजगार आणि पायाभूत सुविधा. याचा अर्थ एकदम सरळ आहे. लोकांना आधी जगण्याचे जे मूलभूत प्रश्न आहेत ते सुटलेले हवे आहेत. जो पक्ष या प्रश्नांची उत्तरं देईल तोच लोकांच्या मनात घर करू शकेल. लोकांच्या या समस्या केवळ त्यांच्या नाहीत, त्या आपल्या संपूर्ण लोकशाहीच्या आहेत. आपली घटनात्मक मूल्ये आपल्याला आठवण करून देतात की प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा हक्क आहे, आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा प्रशासन लोकांप्रती जबाबदार असेल आणि सार्वजनिक चर्चा केवळ आरोपांपुरती मर्यादित न राहता खऱ्या प्रश्नांवर केंद्रित होईल. आज काय घडतंय हे जर समजून घ्यायचं असेल तर काल काय घडलं होतं हे बघावंच लागतं. चला आता आपण निलंग्याच्या राजकीय इतिहासाची पानं उलटून पाहूया. गेल्या 3 दशकांमधला निवडणूक डेटा आपल्याला काय सांगतोय. या टाईमलाईनकडे पाहिलं की निलंग्याचा राजकीय प्रवास एकदम स्पष्ट दिसतो. एक काळ होता जेव्हा हा मतदारसंघ कुणाच्याही बाजूने झुकू शकायचा, कधी इकडे कधी तिकडे. पण 2014 नंतर चित्र पूर्णपणे बदललं. भाजपची पकड मजबूत होत गेली. मग असं काय घडलं की हा स्विंग सीट भाजपचा गड बनला. हा आलेख तर तीच गोष्ट आणखी स्पष्ट करतो. भाजपच्या मतांचा आलेख बघा, तो सतत वर चढतोय, तर दुसरीकडे विरोधी पक्षांची मतं विभागलेली दिसतात. हे आकडे फक्त मतांची टक्केवारी नाही दाखवत, तर ते विरोधी पक्षांसमोरचं आव्हान किती मोठं आहे हेही दाखवत आहेत. या टेबलमध्ये एक खूप मनोरंजक गोष्ट दडलेली आहे. मतदानाच्या टक्केवारीकडे लक्ष द्या. जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा तेव्हा निकालात मोठे बदल झालेले दिसतात. याचा अर्थ असा होतो का की मतदार जेव्हा मोठ्या संख्येने घराबाहेर पडतो तेव्हा तो बदलासाठी मतदान करतो? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. राजकारण केवळ आकड्यांचा खेळ नसतो, तो माणसांचा आणि त्यांच्या सामाजिक ओळखीचाही खेळ असतो. निलंग्यात जातीय समीकरणं राजकारणाची दिशा ठरवतात. हे वास्तव स्वीकारल्याशिवाय आणि ते समजून घेतल्याशिवाय इथलं राजकारण पूर्णपणे समजूच शकत नाही.
निलंग्यामध्ये मराठा आणि लिंगायत समाजाचा मोठा प्रभाव आहे, पण दलित आणि मुस्लिम मतदारही तितकेच निर्णायक आहेत. आणि या सगळ्या समीकरणात वंचित बहुजन आघाडीने एक नवीन कोण आणला आहे. 2019 मध्ये त्यांनी मिळवलेली मतं हेच दाखवतात की त्यांना दुर्लक्षित करून चालणार नाही. ते कोणत्याही क्षणी गेम चेंजर ठरू शकतात. म्हणजे एका बाजूला आहे भाजपची मजबूत संघटना, सत्तेचा अनुभव, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि महाविकास आघाडीसमोर लोकांच्या नाराजीला मतांमध्ये रूपांतरित करण्याचं मोठं आव्हान आहे. शेतीचे प्रश्न, सामाजिक समीकरणांची जुळवाजुळव आणि भाजप विरोधी मतांची एकजूट या 3 गोष्टींवरच त्यांचं भवितव्य अवलंबून आहे. बरं, समस्या तर आपण पाहिल्या, निदान झालं. पण आता उपचार काय? फक्त निवडणूक जिंकणं हे ध्येय असू शकत नाही, तर लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणं हे खरं ध्येय असायला हवं. त्यासाठी एक स्पष्ट योजना लागते, जी केवळ कागदावर नाही तर जमिनीवर उतरू शकेल. कोणतंही मोठं लक्ष गाठायचं असेल तर त्याला लहान लहान टप्प्यांमध्ये विभागणं गरजेचं असतं. ही 90 दिवसांची योजना तेच करते. लोकांपर्यंत पोचण्यापासून ते त्यांना मतदानासाठी बाहेर काढण्यापर्यंत प्रत्येक टप्प्याचं नियोजन कसं करता येईल याचा हा एक व्यवस्थित आराखडा आहे. विजयाचा रथ नेहमी 4 चाकांवर चालतो. योग्य रणनीती, मजबूत संघटना, लोकांपर्यंत पोहोचणारा संवाद आणि संसाधनांचा प्रभावी वापर, या 4ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हाच विजयाचं शिखर गाठता येतं. आता आपण या विश्लेषणाच्या अगदी अंतिम टप्प्यात आलो आहोत. निलंग्यांसमोर खरं आव्हान काय आहे आणि जर बदल हवा असेल तर त्यासाठी नक्की काय करावं लागेल? आजच्या डिजिटल युगात लोकांपर्यंत पोचणं सोपं झालं आहे खरंय, पण त्यांची गोपनीयता जपणं ही एक मोठी जबाबदारी आहे. लोकांचा विश्वास जिंकूनच त्यांच्यापर्यंत पोहोचता येतं, त्यांच्या परवानगीशिवाय नाही. हा केवळ कायद्याचा प्रश्न नाही, तर तो नैतिकतेचाही प्रश्न आहे. आव्हान मोठं आहे, पण अशक्य नक्कीच नाही. फरक आहे केवळ 6%. योग्य रणनीती आणि प्रामाणिक प्रयत्नांनी हा फरक नक्कीच भरून काढता येतो. आणि शेवटी प्रश्न हाच उरतो की राजकारण केवळ सत्तेसाठी करायचं की लोकांच्या सेवेसाठी? जर लोकांच्या खऱ्या समस्यांवर लक्ष दिलं गेलं आणि त्यांचा विश्वास पुन्हा मिळवता आला तर कोणताही गड जिंकता येतो. पण याचं उत्तर नेत्यांना नाही, तर निलंग्याच्या लोकांनाच द्यायचं आहे, कारण खरा जनादेश त्यांच्याच हातात आहे.